श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ सोनल बुराण राहणार गोवा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सोनलताई सांगतात, श्रीराम. मागच्या महिन्यातील गोष्ट आहे. आम्ही नवीन गाडी घेणार असल्याने आमची जुनी गाडी शोरूमला द्यायची होती. तिच्या 2 चाव्या आहेत. त्यातील एक चावी माझ्याकडे असते व दुसरी चावी माझ्या यजमानांकडे असते. यांच्या चावीचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी माझी चावी घेतली आणि त्यांची चावी माझ्याकडे दिली. ती मी तशीच नेऊन बहुधा नेहमीच्या तिजोरीमध्ये एका कप्प्यात ठेवली. काही दिवसांनी त्यांनी ती चावी माझ्याकडे मागितली, कारण त्यांना जुनी गाडी आणि चाव्या शोरूमला द्यायच्या होत्या. पण त्यावेळी घरचेच एक लग्न असल्यामुळे आमच्या घरी खूप धावपळ होती आणि नंतर आम्ही सर्व बाहेरगावी गेलो होतो. त्यामुळे मला चावी शोधता आली नाही. लग्नावरून परत आल्यानंतर ह्यांनी माझ्याकडे ती चावी मागितली, पण ती मला नेहमीच्या तिजोरीमध्ये सापडलीच नाही. बहुधा मी ती चावी इतरत्र कुठे ठेवली असावी आणि आता मला त्याचे स्मरण होत नव्हते. दुसऱ्या दिवशी काहीही करून गाडी शोरूमला द्यायचीच असल्याने ह्यांना ती चावी पाहिजेच होती. म्हणून आम्ही सर्वांनी ती चावी खूप शोधली, पण कुठेही सापडली नाही. तेव्हा माझा मुलगा साईश त्याच्या बाबांना म्हणाला, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मम्मी आत्ता महाराजांना सांगेल आणि महाराज तिला चावी शोधून देतील. तेव्हा श्रींवर तेवढा विश्वास नसल्याने हे थोड्या उपहासानेच म्हणाले, हो हो, महाराज मम्मीचं ऐकतात ना? तर महाराज आता चावी शोधून देतील बरे. तेव्हा मी त्यांना बोलले, तुम्ही पण महाराजांना सांगितलं तर महाराज तुमचे पण ऐकतील, तुम्ही पण सांगू शकता. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, नाही मम्मी, तूच महाराजांना सांग, महाराज तुझंच ऐकतात. हे ऐकून मला खूप गहिवरून आलं. त्याने यापूर्वी देखील अनुभव घेतले होते की जेव्हा जेव्हा मम्मी महाराजांना एखादी प्रार्थना करते तेव्हा तेव्हा महाराज तिचे ऐकतात, म्हणून त्याचा हा हट्ट होता. नंतर आम्ही सर्वजण पुन्हा चावी शोधू लागलो. मी बेडरूममध्ये गेले आणि महाराजांच्या फोटोसमोर उभी राहिले. त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, माऊली, लेकराचा विश्वास आहे की मी आपल्याला एखादी अडचण विदित केली की आपण ती अडचण त्वरित सोडवता. त्याच्या विश्वासाला तडा बसणार नाही एवढे बघा. आणखी काय सांगू? आपण सर्वज्ञ आहात, सर्व जाणताच. कृपया चावी कुठे आहे ते सांगावे. मोठ्या प्रेमाने मी हे श्रींना कथन केले आणि दुसऱ्याच क्षणी मला श्रींच्या फोटोखाली असलेला बॉक्स उघडावा असे वाटले. बॉक्स उघडला, मात्र पाहते तर काय, ती चावी त्या बॉक्समध्ये होती. माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. मी पटकन ती चावी घेऊन यजमानांच्या हातात दिली. या अविश्वसनीय अनुभवाने त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. हे सर्व काही क्षणातच घडलं होतं आणि ते देखील त्यांच्यासमोर. तेव्हा जाणवले की खरंच श्री महाराजांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. एखाद्या भक्ताची लाज ते कशी सांभाळतात, मदतीला कसे धावून येतात, याचा अभूतपूर्व अनुभव आला. पुन्हा एकदा खूप गहिवरून आलं. डोळ्यातून अश्रू थांबेनात. या त्यांच्या अस्तित्वाच्या प्रचितीने काही क्षणासाठी सगळेच स्तब्ध झाले आणि थोड्या वेळाने माझे यजमान म्हणाले, पुढच्या वेळी जेव्हा महाराजांचा फोटो आपल्याला मिळेल तेव्हा तो आपण आपल्या गाडीत लावूया. त्यांचे हे उद्गार ऐकून खरंच खूप प्रसन्न वाटलं. कदाचित हा अनुभव खूप छोटा असेल, पण माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी तो खूप मोठा आहे. कारण याच्यातूनच महाराजांचं माझ्या हृदयात, माझ्या परिवारात असणं याची अनुभूती आली. तसेच श्रींच्या बाबतीत पूर्णपणे नकारात्मक भूमिका असलेल्या यजमानांची बुद्धी देखील पालटली जाऊन ते सकारात्मक झाले आणि त्यांनी श्रींच्या अस्तित्वाला मान्यता दिली. असाच श्रींचा सहवास, आशीर्वाद आणि प्रेम कायम आमच्याबरोबर राहोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्रीराम समर्थ. साधक हो,
सोनलताई जरी मुळात साईबाबांच्या भक्त असल्या तरी जणू बाबांनी त्यांना सध्या श्रींच्या पदरी घातले आहे व श्रींनी देखील पदोपदी अनेक अनुभव देऊन त्यांना आपल्या प्रेमाची प्रचिती दिल्यामुळे सध्या त्यांना प्रत्येक गोष्ट श्रींना सांगायची सवय लागली आहे. अशापैकीच हा एक श्रीप्रेमाचा अनुभव. वस्तुतः कोणताही अनुभव येण्यात भक्तिभाव कामी येतो आणि तो साधणे हे परमभाग्याचे लक्षण आहे. अहो, त्या योगाने परमेश्वर आपला ऋणी होतो. तो भक्ताला सोडून क्षणभर देखील दूर राहत नाही. खरा भक्त देखील आपला सर्व भार त्याच्या मस्तकी वाहतो व चिंतामुक्त होतो आणि कंठात अखंड नाम धारण करतो. भक्त व ईश्वराच्या याच प्रेमसंबंधाचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, केला ऋणी नारायण नव्हे क्षण वेगळा. घालोनिया भार माथा अवघी चिंता वारली, तुका म्हणे वचनासाठी नाम कंठी धरियेले. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.